नव्हे तर त्या मर्यादा मला आहेत. पण एक गांभीर्यपूर्वक गोष्ट सांगतो सर. संविधान दिनाला 26/11ला आम्ही एका कोचिंग क्लासमध्ये 100 मार्काचा पेपर घेतला. त्या पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न होते आणि प्रश्न विचारला त्यामधला एका मार्काचा प्रश्न होता. देशाचे संविधान कुणी लिहिले? 100 पैकी 88 लोकांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उर्वरित 12नी काय सांगितलं असेल? गेस. देशाचे संविधान कोणी लिहिले? नाव घेऊ का? उत्तर आलं उत्तर. बरं मी तुम्हाला हिंट देतो. देशात सर्वात जास्त जो व्यक्ती खोटा बोलतो, आता बाबा मी नाव नाही घेतलं कोणाचं, त्यांचं नाव आलं 12 मध्ये की यांनी देशाचे संविधान लिहिले. 100 पैकी 12 लोकांच्या डोक्यात जर देशाचं संविधान ह्या व्यक्तीनं लिहिलं असं बिंबवल्या जात असेल तर 2024ला 12 जण म्हणतात, 2025ला ते 50 जण म्हणतील आणि उद्या 100 पैकी 90 जण म्हणतील की देशाचं संविधान यांनी लिहिलं. आता ही जबाबदारी कोणाची आहे? जागी राहण्याची. गगन बेच देंगे, धरा बेच देंगे, अगर हम कलम के पुजारी सो गए तो वतन के पुजारी कल वतन बेच देंगे. म्हणून जागी राहायचं आहे. दिवस वैऱ्याचा आहे, रात्र वैऱ्याची आहे. महापुरुष संपवले जात आहेत, महापुरुष जाती जातीमध्ये मानल्या जात आहेत. यातून आपल्याला पुढे निघायचं आहे. मुसलमानांनी कधी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध केला नव्हता. शिवाजीराजांच्या स्वराज्यामध्ये हिंदूही होते, मुसलमानही होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा जो फुलेंनी लिहिला, अण्णाभाऊ साठेंनी लिहिला, त्यानंतर शाहीर अमर शेखांनी पोवाडा लिहिला. अमर शेख मुसलमान पोवाडा लिहिला. एके रात्री सह्यागिरी हसला हसताना दिसला, हो एके रात्री सह्यागिरी हसला हसताना दिसला, आनंद त्याला कसला झाला उमगेना मानवाला. रात्रीच्या गर्द अंधाराला चिरून सूर्योदय कसा झाला, बांधावर आम्रवृक्ष डुलला, अरबी दर्याचा चेहरा खुलला, बोध मग मानवाला झाला. सूर्य नव्हता शिवबा जन्मले, सूर्य नव्हता शिवबा जन्मले, विश्व आनंदले गाऊ लागले, चराचर होऊन शिवबाचे भाट, आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट. शाहिरानं काढली यातून वाट, अमर शाहीर शिवबाचा भाट, पवाळ्याचा थाट ध्यान घ्या हो राज, हो राज हो जी जी र जी. मुसलमानानं लिहिलाय पोवाडा. मुसलमानानं ते भोंगे वाटणारा जो आहे ना त्याला सांगा मुसलमानानं शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिलाय. काल रामनवमी होती, जोरात नारा होता जय श्रीराम. काय मारतो का रे बा आम्हाला? प्रभू श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात. शबरीची उष्टी बोरं त्यांनी खाल्ली म्हणजे सर्व धर्म समभावाचा त्यांनी संदेशच दिला तत्कालीन धर्मग्रंथानुसार. त्यांचं नाव दहशतीसाठी वापरणारी ही जी टाळकी आहेत ना ही फार खराब आहेत. आता ते देतात कुठं नारा? मस्जिद समोर. का तर मुसलमानाला चीड आली पाहिजे. या देशात सर्वात पहिलं सुंदर रामावरचं भजन, चित्रपटाचे नाव गोपी, चित्रपटाचे गायक साहिर लुधियानवी. एफएमच्या भाषेत सांगू का तुम्हाला? आइए अब सुनते हैं गोपी फिल्म का एक बहुत सदाबहार गाना जो साहिर लुधियानवी जी के द्वारा लिखा गया है और इसके बोल गाए हैं मोहम्मद रफीक साहब ने. आइए सुनते हैं भाई और बहनों. असं असायचं ना पहिले एफएम वर बीफएम वर असायचं ना. असं तुम्हाला सगळं सांगावं लागतं राव. असं चेतना आणून द्याला ते असं होतं रे एवढा. माझ्याकडे बरंच आहे. हे जर गाफल राहिले तर उद्या केबीसी मध्ये प्रश्न येणार, देश का संविधान किसने लिखा, 5 करोड़ रुपए के लिए सवाल. सर मैं लाइफलाइन यूज करना चाहती हूँ. अब आपके पास मोहतरमा 3 लाइफलाइन बची है. बताइए कौन सी लाइफलाइन आप इस्तेमाल करना चाहेंगे? फोन अ फ्रेंड. तो आइए हमारे साथ स्टूडियो में जुड़े हैं. बताइए देश का संविधान किसने लिखा? तो ये विचार कर, देश का संविधान वो चाय बेचने वाले कौन थे, उन्होंने लिखा. तो क्या किया जाए वालों? लॉक किया जाए सर, लॉक किया जाए. लॉक किया. ओ 5 करोड़ का नुकसान कर दिया आपने. देश का तो बाबा साहब भीमराव जी ने लिखा था संविधान, ऐसे मैंने सुना है. असं येत जाईल पुढं. तुम्ही असे आहे. झुंड चित्रपटात अमिताभ बाबासाहेबांच्या पाया लागला याचा आम्हाला फार गर्व आहे. अमिताभची उंची वाढली त्या दिवशी. पहिले 7 फूट होता, आता 7.5 फूट झाला.
बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी जर नतमस्तक झाला असेल तर बाबासाहेब मोठे नाही झाले, अमिताभ मोठा आहे तर आणखी मोठा झाला. आणि नागराज मंजुळेचे धन्यवाद की अमिताभ झुकवला. असं बघत जा. टॅक्स फ्री झाला पाहिजे, झुंड टॅक्स फ्री व्हावा द रायझिंग. म्हणून सुंदर भजन. आता मुसलमान कधी रामाचा विरोध नाहीत करत. जसं हनुमान जयंतीला टरबूज विकल्या जातात. टरबूज हे फळ आहे, नाही तर याचा जोराल कुठं संबंध. तस मोठं विचित्र काम आहे बा. खूप लिमिटेशन ठेवलंय तुमच्यामुळे मी. जसं हनुमान जयंतीला टरबूज विकल्या जातात तसं रामनवमीला रामफळ विकलं जातं. बरोबर. रामफळ विकणारे 99% फ्रुट्सवाले मुसलमान. हार ज्यांच्याकडून बनवल्या जातात ते हार विक्रेते मुसलमान. 90% गुलाल आणि कुंकाचे कारखाने मुसलमान. गोपी चित्रपटामध्ये गीत आहे, रामचंद्र कह गए सिया से, ऐका नाही. आणि त्याच्या पहिले एक दुसरं गीत आहे. नाही, हे रामचंद्र कह गए सिया से हे एक गीत आहे. अजून सुख के सब साथी, ऐका नाही. दुख में ना कोई मेरे राम तेरा नाम एक साचा. सुंदर भजन आहे रामावरचं. गाणारा कोण आहे माहिती आहे? मोहम्मद रफीक, मुसलमान. आणि जो गोपी बनला ना तो दिलीप कुमार, तोही मुसलमान. कुठं कुठं कमी करसाल तुम्ही मुसलमान. आमदार उर्दू शब्द आहे, दीवाने आम, आमदार. दीवाने खास, खासदार. उर्दू है ना, उर्दू. तहसीलदार, तहे दिल से शुक्रगुजार हूं तहसीलदार. उर्दू खिलाफ है होने दो, जान थोड़ी है, ये सब धुआं है, आसमां थोड़ी है. लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, किराएदार है जाती मकान थोड़ी है. मुझे भी पता है कि दुश्मन कम नहीं, लेकिन हमारी तरह हथेली पर जान थोड़ी है. हमारे मुंह से जो निकले वही सदाकत है, हमारे मुंह में झूठी जुबान थोड़ी है. सभी का खून है शामिल इस मिट्टी के भीतर, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है. सर्वात एमपीएससी पासआउट झाले की हे सर्व धर्म समभाव जपत जा, नाही तर ते हिंदू मुस्लिम हे. बरं, अजान मोठी होऊ नये म्हणून भोंगे लावा. पण रामचरित मानस मध्ये अजान शब्दही आहे. रावण युद्ध अजान कियो तब, नाग की फांस सब सिर डारो, कौन ही जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो. वाजवण टाळ्या आहे ना अजान शब्द. कुठेही तुम्ही मुस्लिम कमी नाही करू शकत. बरं, तुकाराम महाराजांची गाथा आहे 4500 अभंगाची, जरा बघा. त्यात 3 अभंग आहेत, दरवेश अभंग. त्यात पहिला अभंग आहे, अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खिलावे. शेख मोहम्मद नावाचे संत होते. महात्मा फुलेंना भिडेवाड्यामध्ये जमीन देणारे उस्मान शेख मुसलमान होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी आंदोलनात सहभागी होणारे अनेक मुस्लिम होते. नव्हे तर वेस्ट बेंगॉल मधून जे बाबासाहेब निवडून आले त्यावेळी मुस्लिम समाजाने सर्वात मोठा पाठिंबा दिला होता. मग बाबासाहेब महाराष्ट्रात तर पाडलं होतं त्यांना. भंडाऱ्यात पराभव, मुंबईत पराभव. पश्चिम बंगालमधून निवडून येऊन संविधान सभेवर आले आणि मग दिलं तुम्हाला संविधान. बोलण्याचा अधिकार, फंडामेंटल राईट्स, लिहिण्याचा अधिकार. पूर्वी महारवाडे वेगळे होते, मांगवाडे वेगळे, कुंभारवाडे वेगळे, ब्राह्मण वेगळे, सगळे. आता पुण्यात एखादं मोठं कॉम्प्लेक्स असते. पहिल्या मजल्यावर कुलकर्णी साहेब, दुसऱ्या मजल्यावर मराठे, तिसऱ्या मजल्यावर माळी, चौथ्या मजल्यावर सगळे असे मजले. पण पाण्याची तोटी एकाच. हे उपकार भारतीय संविधानाचे आहेत. किती महत्व सांगू संविधानाचं. मेरे भीम ने कलम उठाई और इस देश का संविधान बन गया. संविधान की ताकत तो देखो, एक चाय बेचने वाला इंसान इस देश का पंतप्रधान बन गया. साय संविधान. म्हणून जास्त तुमच्यात वेळ घेत नाही, पण एक मला शेवटी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटेल. मी एक चंदन शिवेंची एक सुंदर कविता आहे, तेवढी एक या ठिकाणी सादर करतो आणि थांबतो. हे
डॉक्टर बापू चंदनशिवे यांची एक कविता आहे, ते सगळे MPSCचे आणि विद्यार्थी असतील, ऑडियन्स असेल त्यांनी ऐकावं. ते तुला भोंग्यात आणि हनुमान चालिशात गुंतवतील. ते तुला भोंग्यात आणि हनुमान चालिसात गुंतवतील. दंगलीतही तुलाच पुढे करतील. हिरवा किंवा भगवा झेंडा हातात देतील. जीवाच्या आकांताने घोषणा देत पुढे धावत राहा. यावेळी सकाळी बाप उपाशी पोटीने मजुरीला गेल्याचे तुला आठवणार नाही. आई औषधाविना अंथरुणावर असलेली तुला आठवणार नाही. झेंड्याची धुंदी तुला हातात तलवार, चाकू किंवा बंदूक घ्यायला भाग पडेल. ते खुशाल लढ म्हणतील. तुला वाघाचा बछडा म्हणतील, सिंहाचा छावा म्हणतील. तुझी छाती अभिमानाने टच फुगेल. अरे झेंड्यासाठी, धर्मासाठी तू मेल्यावर तुला ते शहीदही म्हणतील. तुझी समाधी बांधण्यासाठी पुन्हा आंदोलन करतील. तुझ्या भावाच्या हातात ते हेच झेंडे देतील. ते मात्र राहतील नाम निराळे. वावरतील अंगरक्षकांच्या गराड्यात तुला वाऱ्यावर सोडून. तुझी नशा मात्र कायम राहील धर्मासाठी मरण्याची आणि मारण्याची, झेंड्यासाठी शहीद होण्याची. तू कधी विचार केला नाही आई बापाचा, भाऊ बहिणीचा. त्यांनी मात्र कधी आपल्या मुलांना रस्त्यावर उतरवले नाही, हातात झेंडा दिला नाही. जीव तोडून घोषणा देताना त्यांच्या मुलांना कधी पाहिले नाही. ते शिकतील परदेशात आपल्या देशावरील व धर्मावरील प्रेम अबाधित ठेवून. मित्रा, तुला आता एकच टार्गेट, भोंगा किंवा चालिसा. मुर्दाबाद जिंदाबाद. स्पीकरचा आवाज कानाचे पडदे फाडून आत गेला पाहिजे. कानामध्ये आणि डोक्यामध्ये धर्माचे तांडव झाले पाहिजे. हृदयातून उकळी घेऊन भगव्या किंवा हिरव्या रंगाचं रक्त नसानसात भिनलं पाहिजे. सारा देश हिरवा किंवा भगवा होईपर्यंत, सारा देश किंवा हिरवा किंवा भगवा होईपर्यंत ते तुला भोंग्यात आणि हनुमान चालिसात गुंतवतील आणि दंगलीतही तुझा जीव घेतील. तुझी अक्कल ठिकाण्यावर असेल तर यातलं खरं काय, विचाराचं काय ते निवड. बाकी तू खुशाल जग की मर, त्यांना देणं घेणं नसतं. म्हणून परवा संभाजी भगत आले होते ना, त्यांचं एक सुंदर गीत मला आवडतं. ये हिटलर के साथी जनाजों के बराती, ये हिटलर के साथी जनाजों के बराती. पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते है तेरा धर्म और तेरी जाति. इनकी सूरत तो पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बंबई में बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, जम्बो जेट पे बैठे हैं भाई, आसाराम के रंग में है भाई, सत्यसाई के संग में है भाई. हम वोटिंग करते हैं भाई, वो सेटिंग करते हैं भाई. हे संभाजी भगतांनी म्हटलं तर ते काही खरं नाही, म्हणजे ते एकदम खरं आहे, ते खोटं नाही आहे. एक लक्षात घ्या की आज आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने काय दिलं, एका मताचा अधिकार, समान नागरी कायदा, एक मत एक अधिकार. अंबानीच्या मुलाला एका मताचा अधिकार, तोच अधिकार मला, तोच अधिकार तुम्हाला. हे मत कोणापुढे गहाण ठेवू नका असा इशारा पण त्यांनी दिला. संविधान सभेतील बाबासाहेबांची भाषणं वाचा. आणि फुले, शाहू, बाबासाहेब, शाहू महाराजांशिवाय ही चळवळ पूर्ण होऊ शकत नाही. आता आणखी एक फॅड आलं, फुले आंबेडकर, फुले आंबेडकर. फुलेच्या मधात आणि आंबेडकरांच्या पुढे शाहू असल्याशिवाय, फुले शाहू आंबेडकर हे नाव पूर्ण असल्याशिवाय चळवळ पूर्ण होऊ शकत नाही. शिव शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संयुक्त महाराष्ट्राच्या. मला अभिमान आहे की इथे अण्णाभाऊ साठेंचा सुंदर पुतळा बघितला मी आज. हातात फकीर आहे अण्णाभाऊंच्या. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हातात डब घेऊन 1960 साली अण्णाभाऊ साठे लढलेत ना, शाहीर अमर शेख सर्वांना सोबत घेऊन. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती, होते आहे का त्यांचं गीत आहे अण्णाभाऊ साठेंचं, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं गीत. हे सगळं साहित्य वाचा. आपल्या महामानवांची प्रेरणा आपल्या उराशी बाळगा. बोलता बोलता 1.5-2 तास आपल्याशी कसे बोलता आलं, कसं बोललो हे माझं पण भान राहिलं नाही. पण आज खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीच्या निमित्तानं बार्टी मार्फत आयोजित या सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्तानं आदरणीय गजबे साहेब, आदरणीय अस्वार मॅडम, आदरणीय नारनवरे सर यांनी सर्वांनी मला बोलावलं. बार्टी ही महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरता काम करणारी अत्यंत महत्वाची एक स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची ही एक स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे या बार्टीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि या संबंधी अधिक संशोधन व प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुण्याची स्थापना दिनांक 22 डिसेंबर 1978 रोजी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ही संस्था स्वायत्तरित्या कार्यरत आजही आहे. त्यामुळे बार्टीमध्ये जा, तिथे भेट द्या.
अभ्यास करा. बार्टीचे विद्यार्थी इथे आहेत, बार्टीच्या अधिकारी पण या ठिकाणी आहेत. आणि माझी विनंती आहे की मी जी विनंती आपल्याला केली की संविधानाचे प्रचारक आता गाव पातळीवर तयार झाले पाहिजे, त्याशिवाय मला नाही वाटत संविधानाचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल. दुसरी माझी विनंती आहे, स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत बऱ्याच ठिकाणी याच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आज संविधान सभागृहाची संकल्पना पुढे आलेली आहे. त्यामध्ये सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने अध्यासन करता काही आर्थिक तरतूद करता येईल का, हे सुद्धा आपण थोडं याबद्दल गांभीर्याने विचार व्हावा आणि नव्हे तर सन्माननीय मंत्री महोदयांकडे तो प्रस्ताव आपण मांडावा. याही पलीकडे आपण एकदा सर्वांनी बसलं पाहिजे आणि ही चळवळ पुढे जिवंत ठेवण्याकरता एमपीएससीचे विद्यार्थ्यांना माझी हात जोडून कळकळीने नम्र विनंती आहे. एमपीएससी करता तुम्हाला प्रचंड अभ्यास करावा लागतो, रात्रंदिवस एकत्र करावा लागतो, त्याशिवाय तुम्हाला तुमचं ध्येय गाठता येत नाही. सतत संघर्ष ठेवण्याची तयारी असेल आणि सतत अभ्यास करण्याची जर आपली सवय असेल तरच आपण आपलं ध्येय गाठू शकतो. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी आमदार होणार म्हणून, पण मी आमदार होऊन दाखवलं. माझ्या अवतीभोवती लोक गाणं वाजवायचे, जेव्हा बघतेस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. मला वाटायचं हे आता आपल्याकडे बघणारच कोणी नाही, आपलं रंगरूपच आपला देव काळा तर आपणही काळेच की राव. आपला विठोबा काळा, आपला ज्योतिबा काळा, आपला म्हसोबा काळा, आपला आपणही काळेच. पण माझ्याकडे पाहून आमदार बोलल्यासारखं वाटतं. हे गीत मला त्यावेळेस गुदगुल्या झाल्यासारखं वाटायचं, पण आज मी आमदार पदावर आहे, विधिमंडळाचा सदस्य आहे, रोजगार हमी योजनेवर आहे, महाराष्ट्र शासनाच्या शक्ती कायद्यावर आहे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठावर आहे आणि अमरावती विद्यापीठ गाडगे महाराजांच्या नावाचं त्यात सिनेट सदस्य म्हणून पण आहे. म्हणजे 12वीत माझ्या 10वीमध्ये म्हणजे 10वीमध्ये असताना माझ्या बॅचमध्ये 94.40% घेऊन अमरावती बोर्डात पहिला आलेला विद्यार्थी आज महानगरपालिकेमध्ये 14,000 रुपये महिन्यानं नोकरी करतो. आणि मला 40%च मार्क होते 10वीत, 42% 12वीला. मी तुमच्यासारखं एमपीएससी पासआउट नाही आहे. मुक्त विद्यापीठात फर्स्ट इयर केलं मी, त्यात एकदा नापास झालो. सेकंड इयर केलं, त्यातही एकदा नापास झालो. मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि इतिहासात MA केलं आणि आता छत्रपती संभाजी महाराजांवर मी PhD करतो आहे. हे होऊ शकतं. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. फक्त संघर्ष करण्याची तयारी. लोक काय म्हणतील ह्याकडे लक्षच देऊ नका. डिप्रेशन मध्ये जाण्याची सवय सोडा, चांगले मित्र निवडा, व्यसनापासून दूर राहा, महापुरुषांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवा. तुमचा विजयाचा रथ कोणाचा बाप याला तर रोखू शकत नाही, एवढी ताकद त्या महापुरुषांच्या विचारामध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी निगेटिव्ह राहू नका. नाही तर स्पर्धा परीक्षेचे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात, डिप्रेशन मध्ये गेला का माझं कसं होईल कसं काय काही नसतं होत. 9वी नापास झालेले केंद्रात मंत्री आहे, तो 9वी काही तर डिग्र्या खोट्या आहेत तरी शिक्षण मंत्री झालेत. सर्वात बेस्ट क्षेत्र आहे राजकारणाचं. राजकारणातील लोक असं निगेटिव्ह पाहतात, नाही राजकारण चांगल्या लोकांचं काम नाही. अहो, चांगली माणसं राजकारणात गेल्याशिवाय राजकारण दुरुस्त पण होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारण केलं की नाही? गोलमेज परिषद होती, केली ना. गांधी आपला तो करार केला, एक स्वतंत्र मतदारसंघाचा एक करार झाला. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर गेले, कानून मंत्री झाले देशाचे. जलसंपदा खातं बाबासाहेबांकडे होतं. भाकरा नांगल धरण हे बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आहे. भाकरा नांगल धरण वीज निर्मितीचं पहिलं धरण. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बाबासाहेबांची पहिली कन्सेप्ट आहे, जी 1 एप्रिल 1935 साली, ज्या दिवशी तुम्ही एप्रिल फुल म्हणता ना, ती आपले दिवस असे बैताळ बोलतो आपण, एप्रिल फुल. अरे त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणली ना या देशात. 1 जानेवारी, हॅपी न्यू इयर. त्या दिवशी मुलींची पहिली शाळेचा एकही मेसेज नसतो. आज मुलींच्या पहिल्या शाळेचा वर्धापन दिवस, त्याबद्दल तुला शुभेच्छा. असं हे करावं लागणार आहे आपल्याला. हे आपण नाही करणार तर कोण करणार आहे? हे आपल्यालाच करावं लागणार आहे. त्यामुळं आपण सकारात्मक राहा, सकारात्मक विचार डोक्यात ठेवा. महापुरुषांचे विचार, कितीही संकट आली तरी शिवचरित्र हे डोळ्यासमोर ठेवा. तुम्ही तुमची प्रगती होत असताना तुम्हाला अडचणी येतील, तुम्हाला आर्थिक अडचणी येतील, तुमच्या बदनाम्या होतील, तुम्हाला शिव्याश्राप दिल्या जातील, तुमचं चारित्र्य हनन होईल, तुमच्या वडिलाला सांगितलं जाईल, तुमच्याबद्दल वाईट साईड आईला सांगितलं जाईल. पण या चालीसा, नमाज, कुराण, बायबल ह्या फंद्यात न पडता देशाचं संविधान डोळ्यासमोर ठेवा. मला एक चांगलं नागरिक व्हायचं आहे. मी चांगलं आणि कमी जेवत चला, झोप येत नाही, कमी जेवायचं, एक टाइम दूध घ्यायचं, एखादा ऍपल खायचं, रोज एक नारळ पाणी प्यायचं ना. हिमोग्लोबिन बघा ना कसं होतं. इथं तर 50% 14च्या आतच आहेत हिमोग्लोबिन. नारळ पाणीच पित नाहीत. आजारी पडला तर चुलता येतो नारळ घेऊन.
आजारी पडलं लेकरू म्हणून. रोज एक नारळ, वडापाव खाता राव तेवढ्या रुपयाचा, गुटखा खाता तेवढ्या रुपयाचा, एक नारळ पाणी. हे चांगलं राहणं, चांगलं बोलणं, चांगलं वाचणं. आजचं युग बदललेलं आहे. आज ट्विटरचं युग आहे, इंस्टाग्राम आहे, सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक आहे. यावर सुद्धा 2-4 ओळी रोज महापुरुषांच्या टाकायच्या ना. आज महात्मा फुलेंची जयंती आहे, त्यांनी काय केलं, 4 ओळी टाकायच्या. काल पंजाबराव देशमुखांचा स्मृती दिवस होता, 4 ओळी त्यांच्या टाकायच्या. उद्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, ते टाकायचं. फक्त बाबासाहेबांनी संविधान लिहिलं एवढंच सांगितलं गेलं आपल्याला. पण किती मोठं काम केलं बाबासाहेबांनी. संविधान तर लिहिलं हे बरोबरच आहे, पण भाकरा नांगल धरण त्यांनी बांधलं. शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधलं, स्वतःच्या मुलीच्या नावावर राधानगरी धरण आहे. खडकवासला धरण महात्मा फुलेंनी बांधलं आणि खेड शिवापूरचं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. ते शिवाजी महाराज कोणी सांगितलेच नाहीत. अफजल खान आला, बिचवे काढले, पोट फाडलं, अफजल खान फाडला. अरे महाराजांनी माणसंच मारली का? माणसं वाचवण्याकरता शिवाजीराजांनी आज्ञापत्र काढली. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागला तर हातपाय कलम केले जातील, हा आदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज काय जीव घ्या असं सांगणार आहेत का? स्वराज्याच्या आडाला अफजल खान मारला ना, पण कृष्ण भास्कर कुलकर्णी पण मारलेला आहे. शाहिस्ते खानाला पण त्याची मस्ती जिरवलेली आहे. समतेचाच मंत्र छत्रपती शिवाजीराजांनी दिला. पुढे तो महात्मा फुलेंच्या जीवनचरित्रात आढळतो. पुढे शाहू महाराजांच्या महात्मा फुलेंच्या जीवनचरित्राचीच पार्श्वभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आपल्याला दिसते. म्हणून संविधान मग हात कमी आले. पण पुढे असा प्रश्न जर कोणी विचारला, संविधान वाचलं काय? सोपं नाही आहे संविधान. ते 5दा वाचलं तर समजतं की आता हे असं वाचावं लागते. हे पहिले 1दा 2दा तर ते आपल्या डोक्याच्याच बाहेर जाणार. 3, 4, 5दा. ज्याची बुद्धी कापुराची आहे तो 4 याच्यातच समजून जाईल संविधान आहे. ज्याच्या आता बुद्धीचे 3 प्रकार असतात, गौरी बुद्धी, शेण बुद्धी, कापूर बुद्धी. शेण बुद्धीला थोडं लेट कळतं, शेण बुद्धी परत शेणच बुद्धी आहे. गौरी बुद्धीला लेट करतं, कापुराची बुद्धी पटकन असते, एकदम समजतं. 3-4दा तुम्ही संविधान वाचलं की तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन राईट्स करतील. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कसा, धनसंचयाचा अधिकार कसा, आज तुम्हाला कोणी अछूत म्हणू शकत नाही, त्याचे राईट्स कसे, हे सगळं वाचा. तीच खऱ्या अर्थानं जयंती आहे. शिवजयंती किंवा बाबासाहेबांची जयंती ही वाचून साजरी करायची असते, ती नाचून साजरी करायची नसते. म्हणून मंजुळेंच्या झुंडमध्ये स्लम एरियातली मुलं सुद्धा फुटबॉलमध्ये वर्ल्ड कप जिंकू शकतात. हा जो संदेश आहे की ज्या मुलांना रस्त्यावर कधी विचारत नाही. आपण बघा ना, आपण कारमध्ये असताना असे 1-2 अशी गरीब पोरं येतात, ते काच वाजवतात. असं काच वाजवल्यानंतर आपण काय करतो? काच खाली करतो का? आपण इकडं पाहत असलो का इकडं पाहतो. म्हणजे त्याच्या मनात काय भावना होते निर्माण की अरे साला आपण गरीब आहे म्हणून हा गाडीचा काचही खाली करत नाही. पण काळ वेळ बदलत असते. बरं, मी आमदाराच्या गाडीत बसायला हरकणारा माणूस आहे की माझ्या आमदाराच्या गाडीत मला एकदा मागच्या डिक्कीत बसायला भेटलं होतं, तिकडे एकदम शेवटी. मी अख्ख्या गावभर सांगत गेलो होतो, मी आमदाराच्या गाडीत बसलो, आमदाराच्या गाडीत बसलो, आमदाराच्या गाडीत बसलो. पण काल चक्र बदललं. मैं समय हूं, मीच आमदार झालो. आणि तेव्हा आमदार भेटीसाठी आता अपॉइंटमेंट मागतोय की आमदार साहेबाची भेट घ्यायची. आणि वरिष्ठ सभागृहाचा आहे, 6 वर्ष अप्पर हाऊस मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, तिथला जिथे बाबासाहेब आंबेडकर पण सदस्य होते. अभिमान आहे मला. पण चळवळीतून 1 रुपयाही खर्च न करता आमदार होता येतं. उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर. नाहीतर विधान परिषदेसाठी आमदार व्हायला 100 कोटी रुपये खर्च केलेत लोकांनी. 100 कोटी घ्या आमदार करा. तसं नाही, आपण तर फुकटच आमदार झालोय. त्याच्यामुळं आपण फक्त सातत्य ठेवलं, धाडस ठेवलं, जिगर ठेवलं, कोणाला न घाबरता जर पुढे गेलं. मरायला लोक घाबरतात, मरण कुठं नाही. परवाच्या दिवशी बियाणी नावाच्या उद्योजकाला घरासमोर नांदेडमध्ये 3 गोळ्या मारून संपवलं. तो माणूस तर कोणाच्या लेण्यात नाही, देण्यात नाही, राजकारणात नाही, समाजकारणात नाही. एक चांगला माणूस, सभ्य माणूस मारून टाकला. पानसरे व्यवस्थेच्या विरुद्ध बोलत होते, मारून टाकलं. मला काही काही व्हिडिओ आलेत, तुम्हाला मारून टाकू. चांगलं आहे. कुत्र्यासारखं गलीत मेल्यापेक्षा वाघासारखं मेलेलं कधी चांगलं ना. मारणारे कोण आहेत? ज्यांची अवकात समोर येऊन बोलायची नाही, ती मारण्याची भाषा करतात का? शेवटी 2 हात आम्हालाही आहेत, 2 हात तुलाही आहेत. आमच्यावर भिडला तर आम्ही शिंगार घेणारी माणसं आहे. आमचा इतिहास जरा बघून घे. सगळ्या गोष्टीनं आपण लहुजी साळवे, त्यांचं नाव फार कमी लोक ऐकत असतील, पण लहुजी साळवेंनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना मृत्यूपूर्वी काही दिवसापूर्वी बोलावलं होतं आणि आखाड्यात ज्योतिराव फुले दिसत नाहीत म्हणून विचारलं होतं, ज्योती तुम्ही आखाड्यात येणं बंद केलं, दिसत नाही. सांगितलं की लहुजी गुरु, आता मी लिहायला सुरुवात केली, मुलींच्या शाळा काढल्या, मी सातत्यानं प्रबोधन करत असतो वगैरे वगैरे. त्यावेळेस लहुजी म्हणतात, तू चांगला आहेस बाबा, पण जग चांगलं नाही. त्यामुळं सामदाम दंड भेद घेऊनच फिरत जा. हा विचार त्या काळातला आहे की आम्ही पण फिरतो तर काही इतके सोपे आणि सरळ नाही. ज्यांना कोणाला वाटत असेल की शेवटी तुम्ही माणूस मारू शकता,
विचार तुम्ही मारू शकत नाही. तुम्ही भगतसिंगांना संपवण्याचा प्रयत्न केला पण भगतसिंगांचे विचार नाही संपू शकले. तुम्ही गांधींना गोळ्या घालून मारण्याचा प्रयत्न केला पण गांधींचा विचार तुम्ही समजू शकले नाहीत. म्हणजे संपवूच शकले नाहीत. तुम्हाला समजलं नाही, संपला. आणि गांधी अजूनही जिवंत आहे. गांधी मेला नाही, गांधी मरणार नाही. फुले मेले नाहीत, फुले मरणार नाहीत. बाबासाहेब मरणार नाही. शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज मरणार नाहीत, कारण त्यांचा विचार अजून जिवंत आहे. तो विचार जिवंत ठेवण्याकरता सर्वांनी धाडसानं प्रयत्न करूया. आपण सर्व इतका वेळ तुम्ही बसलात, कुठलंच करमणुकीचं साधन नसताना हसत खेळत आपण हे सर्व प्रबोधन ऐकलं, त्याबद्दल आपले पत्रकार बांधवांचे आणि 10,000 लोक ऐकत आहेत असं मला कळलं युट्यूबच्या माध्यमातून ना. युट्यूबच्या खाली जरा ट्रोल पण वाचा तुमचे, त्या युट्यूबवाल्यांचे आणि युट्यूबवर माझ्यावर ट्रोलिंग करणाऱ्या लावारिस कार्ट्यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो. हम बदल गए तो निजाम बदल जाते हैं, ये मंजर ये आसमां बदल जाते हैं. कौन कहता भगत सिंग पैदा नहीं होते, पैदा होते हैं, सिर्फ नाम बदल जाते हैं. स्पर्धा परीक्षेच्या सर्वांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. फुले आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या सुद्धा शुभेच्छा देऊन मला इथे बार्टी संस्थेच्या वतीनं बोलावलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. मला आपण सर्वांनी समजून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. काही चुकलं असेल, माफी तर आपल्या मागणं रक्तातही नाही आहे, त्याच्यामुळे माझं काही चुकलंच नाही. चुकलंही असेल, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर ते तुम्ही सांभाळून घ्या, एखाद ग्लास जास्त पाणी प्या. पण हे खरं होतं, तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी बोललो नाही. जे खरं होतं ते खरं बोललो. शेवटी तुका म्हणे सत्य सांगे, येवो तर रागे येतील ते. माझ्या खरं सांगण्यानं जर तुम्हाला रागही आला असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. एवढं बोलून इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय फुले, जय भीम. थँक्यू. धन्यवाद. माननीय आमदार, महाराष्ट्राचे नव्हे तर अवघ्या देशाचे लाडके व्याख्याते अमोलजी मिटकरी साहेब, महामानवांचे विचार नाचून नव्हे तर ते वाचून साजरे केले गेले पाहिजेत. आणि खरं तर कालचे मुखे आज बोलू लागले, तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले. ही किमया या महामानवांच्यामुळे तुम्हाला आणि मला लाभली. आणि आपल्याकरता एवढंच म्हणावं असं वाटतं, किसी को घर मिला भीम जी का, किसी को घर मिला भीम जी का, किसी को जर मिला भीम जी का, चुपी कागज की गठड़ी में आपको तो सर मिला भीम जी का, किसी को घर मिला भीम जी का, किसी को जर मिला भीम जी का. प्रबुद्ध वाणी म्हणजे काय आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांचा झंझावात म्हणजे काय असतो. सत्य सत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही जनलोका भले तरी देऊ, कासेची लंगोटी नाठाळाच्या हाती मानू हनुकाठी. असे थेटपणे आपले विचार आपण या ठिकाणी व्यक्त केलेत. पाठोपाठच आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी अध्यक्षही मनोगत व्यक्त करण्याकरता आम्ही निमंत्रित करतो माननीय डॉक्टर प्रशांत नारनवरे, आयुक्त समाज कल्याण यांना. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी समता प्रस्थापित केली ते छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, या सर्व महापुरुषांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि आमच्या विनंतीला मान देऊन इथे अत्यंत उद्बोधकपणे आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणारे सन्माननीय मी फार अध्यक्षीय मनोगत व्यक्त करणे हे फार जड होत चाललंय, कारण की ऑलरेडी लोकांना जायचं आहे. पण या निमित्तानं जो आज आपण परिसंवाद आयोजित केला, फुले शाहू आंबेडकर यांची चळवळ ही आपली नैतिक जबाबदारी. फुले शाहू आंबेडकर चळवळी संदर्भामध्ये, त्या विचारांसंदर्भामध्ये माननीय मिटकरी साहेबांनी खूप सविस्तर आणि चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना सांगितलं. फक्त नैतिक जबाबदारी ही जी बाब आहे त्याच्यावर 2 मिनिटं बोलून मी थांबेन. मित्रांनो, कोणताही विचार जर पुढे न्यायचा असेल तर तो स्वतः आपल्याला त्याचं पालन करावं लागतं. आणि त्याच्यामुळं जर आपल्याला वाटत असेल की
ही चळवळ इक्वॅलिटीची चळवळ चालावी, कारण की समता इट इज नॉट नॅचरल. समता प्रस्थापित करण्यासाठी मध्ययुगामधून आपल्याला मॉडर्न युगात यावं लागलं. फ्रान्सची राज्यक्रांती झाली, इक्वॅलिटी, फेटर्निटी, जस्टिस, मॉडर्न व्हॅल्यूज आल्यात. आणि मॉडर्न व्हॅल्यूज म्हणजे काय, तर फक्त काय कोट बूट टाय सुई घालून आपण पुढे जातो हे काही मॉडर्निटीचं लक्षण नाहीये. मॉडर्न म्हणजे मॉडर्न विचार, आधुनिक विचार जे इक्वॅलिटी, जस्टिस, फेटर्निटी याच्या आधारावर असतात. आणि ते जर आपल्याला जपायचे असतील तर या सगळ्या कॉन्सेप्टची डोळ्यात तेल घालून आपण रक्षण केलं पाहिजे. माननीय मिटकरी साहेबांनी बरोबर सांगितलं की जवळपास आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला काही प्रचारक सुरू केलेच पाहिजेत. परंतु मित्रांनो, विचारांची देवाणघेवाण करणे आणि चांगले विचार जपणे, समाजाला जागृत ठेवणे ही प्रत्येक शिक्षित माणसाची, सुशिक्षित माणसाची जबाबदारी आहे. आणि जर आपण ती जबाबदारी पार पाडणार नसू तर आपण खरंच शिक्षित आहोत किंवा कसं, हा एक प्रश्न निर्माण होईल. कारण की शिकलेले आणि डिग्री घेतलेले लोक आज इंटरनेटवर केवळ कोणी वेगळ्या धर्माचा आहे, वेगळ्या जातीचा आहे असं म्हणून या देशातल्या भगिनींनाच लिलाव करायला जातात. अशा प्रकारचं एक दुर्दैव. साक्षर झालेले आपले लोक, डॉक्टर असेल, काही इंजिनियर्स होतात, काय होतात, वेगवेगळ्या विद्यापीठातनं शिकतात. आणि मग अशा प्रकारचं दुर्दैव हे साक्षर झालेले लोक यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून जर खऱ्या अर्थानं आपल्याला शिक्षित व्हायचं असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, सुसंस्कृत पद्धतीची जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी मिळून जे साहेबांनी सांगितलं, मला तर वाटतं या सभेनंतर आपण सगळ्यांनी व्हॉलेंटियर करायला हरकत नाही. विचार जागृत करणे, विचार टिकवणे हे काही पोटापाण्याचा प्रश्न नसतो. आणि जे पोटापाण्यासाठी करतात ते काही विचार टिकवू शकत नाही. मान्य मिटकरी साहेब यांनी काही पोटापाण्यासाठी विचार केला नाही, तर यांनी विचार जागृत ठेवणे या सामाजिक बांधिलकीतून ते जगतात. आणि मला वाटतं आजच्या सभेनंतर आपल्यापैकी अनेक लोकांनी त्यांनी जो मंत्र दिला की आपण वाचलं पाहिजे आणि आपण जे शिकलो ते आपल्या अन्य भावंडांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, फोर्सफुली पोहोचवलं पाहिजे. आणखीन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंतीपूर्वक मला सांगायचं आहे, आणि मी मॅडमला पण विनंती करेन, आस्वार मॅडमला, शिंदे मॅडमला, उपायुक्त साहेबांना, की आपण मास्टर ट्रेनर तयार करायला पाहिजे. आणि मास्टर ट्रेनर आपण व्हॉलेंटियर्स तयार करायला पाहिजे. ज्या समतेचा लाभ आपण घेतो हे नॅचरल नाही आहे, हे संविधानाने दिलेलं आहे. हजारो वर्षाची गुलामगिरीची आणखीन असमतेची वागणूक ही टाकून जेव्हा समतेच्या विश्वात आपण येतो तेव्हा हा लाभ हा फुकट नाही आहे. याच्यासाठी कुठेतरी आपल्याला कॉस्ट पे केली पाहिजे. आणि ती कॉस्ट काय आहे की जो लाभ मिळालेला आहे तो लाभ अन्य लोकांपर्यंत कसा पोहोचेल, त्यांच्यापर्यंत विचार कसे पोहोचतील. आणि त्याच्यासाठी मी विनंती करतो की बार्टीच्या माध्यमातून आपण मास्टर ट्रेनर तयार केले पाहिजे, व्हॉलेंटियर्स तयार केले पाहिजेत आणि प्रत्येक गावामध्ये व्हॉलेंटियर झाले पाहिजेत. आणि जेव्हा हे व्हॉलेंटियर्स तयार होतील, तुमच्या आमच्यापैकी व्हॉलेंटियर्स तयार होतील, तेव्हा कुठे हा समतेचा विचार पुढे जाईल. आणि हा समतेचा विचार घेऊनच आपण महासत्ता होऊ शकतो, 5 ट्रिलियनची इकॉनॉमी होऊ शकतो. कारण की 5 ट्रिलियनची इकॉनॉमी होत असताना फक्त काही धनदांड्यांच्या खिशात काही हे पैसे जाऊ नये, प्रत्येकाच्या घरी तो पैसा पोहोचला पाहिजे, प्रत्येकाच्या घरी दिवे लागले पाहिजेत, उजेड प्रसरला पाहिजे. आणि जर हा पैसा काही धनदांड्यांपर्यंत न राहता प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल, समृद्धी प्रत्येकांपर्यंत पोहोचेल, तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण एक देश म्हणून 5 ट्रिलियन इकॉनॉमी आणखीन एक जागतिक महासत्ता म्हणून आपण पुढे येऊ शकू. आणि जर तसं आपल्याला जागतिक महासत्ता व्हायचं असेल तर समतेचा विचार, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार, हाच विचार आपल्याला जागतिक महासत्ता बनवू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून नक्कीच आज बार्टीच्या माध्यमातून आपण आजपासून आपण नक्की प्रयत्न करूया. सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत आपण नक्की आपल्याला ही जबाबदारी दिली आहे, त्या जबाबदारीचं आपण भान ठेवून काम करूया. आज सन्माननीय मिटकरी साहेब इथे आलेत,
त्यांनी अत्यंत उद्बोधकपणे आमच्या पूर्ण सप्ताहामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. त्यासाठी मी विभागाच्या वतीनं त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आपण सगळेजण इथे आलात व आजच्या विचार ऐकून इथून आपण नक्कीच एक व्हॉलंटिअरशिप घेऊन जातात आहे असा एक मनस्वी विचार ठेवून मी आपण सर्वांना धन्यवाद देतो व आपले अध्यक्ष भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय आयुक्त नारनवरे साहेब. समतेचे विचार समाजमानावरती खऱ्या अर्थानं रुजवले पाहिजेत तरच आपला देश महासत्ता होऊ शकतो. पुढील कार्यक्रमांचं या ठिकाणी मी मुद्दाम आपल्या करता परिचित करून देतो. पुढील कार्यक्रम दिनांक 12/4/2022 रोजी बार्टी मुख्यालयामध्ये डॉक्टर एरंडे यांचे व्याख्यान आहे. विषय भारतीय संविधान कल्याणकारी राज्य आणि स्वातंत्र्याची 75 वर्ष. दिनांक 13/4/22 रोजी सकाळी 10 ते 12 नवयान महाजलसा सादर करते शाहीर सचिन माळी व शीतल साठे. दुपारी 1 ते 4 भीमा तुझ्या जन्मामुळे सादर करते प्रकाश वाघमारे. सर अण्णाभाऊ साठे स्मारक पद्मावती या ठिकाणी आपण आणि आपल्या सर्व मित्र परिवाराने आपली उपस्थिती लाभावी. आभार प्रदर्शन करण्याकरता या ठिकाणी मी आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये निमंत्रित करतो माननीय उमेशजी सोनावणे यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था या माध्यमातून सामाजिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये आज आपल्याला फुले शाहू आंबेडकर यांची चळवळ आणि आपली नैतिक जबाबदारी या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील अतिशय नामवंत आणि पुरोगामी महाराष्ट्रात प्रबोधन विचारधारा जिवंत ठेवणारे अतिशय लाडके व्यक्तिमत्व अमोलजी मिटकरी साहेब विधान परिषद सदस्य यांचं मी इथं मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या अतिशय व्यस्त वेळामध्ये बार्टीच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थिती दाखवली आणि आम्हाला जवळपास 2-2.5 तास अतिशय ओघवत्या वाणीमध्ये त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं आणि आमचं प्रबोधन केलं. आपलं बार्टी संस्थेच्या वतीने पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आणि आपल्या पदाचा उपयोग नेहमीच समाज उपयोगी कामासाठी करणारे आपले मार्गदर्शक माननीय डॉक्टर प्रशांत नारनवरे सर आयुक्त समाज कल्याण यांचे देखील मी तर आभार मानतो. त्याचबरोबर या संस्थेचे महासंचालक आपले मार्गदर्शक माननीय दमोज्योती गजबिये सर यांनी देखील या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याच या संकल्पनेतून सामाजिक सप्ताहाचं आपण आयोजन केलेलं आहे. त्यांचं देखील या प्रसंगी मी आभार मानतो. बार्टीमधील विभाग प्रमुख माननीय उषाली शिंदे मॅडम, बार्टीच्या निबंधक मॅडम ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्यामुळे अमोलजी मिटकरी सर इथं आपल्याकडं उपस्थित आहेत. माननीय इंदिराजी आसवा मॅडम यांचं देखील मी इथं आभार मानतो. बार्टीतील इतर अधिकारी आणि कर्मचारी माननीय सी सहाय सर, माननीय सुमेध थोरात साहेब, त्याचबरोबर सी शफीजी आणि बार्टीमधील बाकी इतर कर्मचारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, पुणे शहरामधील उपस्थित राहिलेले नागरिक आणि इथे या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि या कार्यक्रमाचे आयोजन करणारे बाकी सर्व उपस्थित आयोजक या सर्वांचे मी तर आभार मानतो आणि हा कार्यक्रम माननीय अध्यक्ष यांच्या वतीने संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. पुढील 2 दिवसांच्या कार्यक्रमाकरताही आपण आणि आपल्या कुटुंबासह आणि समाज बांधवांसह उपस्थित राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं पुढील 2 दिवसाकरता जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमाकरताही आपली उपस्थिती अनिवार्य आहे. या कार्यक्रमाकरता ज्यांनी विशेष योगदान दिलं ते प्रामुख्याने डॉक्टर प्रशांत नारनवरे आयुक्त समाज कल्याण, त्याचप्रमाणे माननीय धम्मज्योती गजबिये साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली इतका चांगला हा प्रबोधन पर्व कार्यक्रम सुरू आहे ते, त्याचप्रमाणे माननीय इंदिरा अस्वार मॅडम निबंधक, उषालीजी शिंदे उपायुक्त, उमेशजी सोनावणे, सुमेशजी थोरात आणि बार्टीचे सर्व अधिकारी कर्मचारी वृंद. Gracias.